नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 28 तारीख शुक्रवार. आज प्रिशूचा ॲन्युअल फंक्शन होतं, तर तिनेसुद्धा डान्समध्ये भाग घेतला होता. ॲक्च्युली 2-3 वर्ष घेतलेला नाही, पण ह्या वर्षी म्हटलं घेऊया आपण. तर त्याच्यासाठीच आम्ही तिच्या स्कूलमध्ये चाललो होतो. बघू नीट, थांबा फोटो काढते मी. ही एंट्री आहे तिचे, म्हणजे ग्राउंड आहे मोठं आणि तिथे त्यांनी मोठं स्टेज बांधलेलं आहे. तर हे तुम्हाला वाटेल की हे आमच्यासाठी म्हणजे स्वागतासाठी हे उभे आहेत सगळी मुलं. तर तसं काही नाही आहे, कारण गेस्ट येणार आहे, तर गेस्टसाठी त्यांची तयारी चालू आहे. सो आपल्यासाठी नाही येते. इथे आम्ही 6 वाजता आलेलो, 6 पण नाही 5 वाजता आलेलो. तर त्यांनी पहिले 2-3 डान्स घेतले, ते ॲक्च्युली त्यांनी छान केलं. नंतर मग त्यांचं गेस्ट आले होते, त्यांचं सगळं सत्कार वगैरे सगळं. तर आम्ही 6 वाजता आलेलो आणि त्याच्यानंतर प्रिशाचा डान्स 9 वाजता आला. तर एवढे 3-4 तास आम्ही एकाच जागेवर बसून होतो. हे ॲक्च्युली असतंच हे, कारण आम्ही जेव्हा आमच्या वेळेस जेव्हा शाळेमध्ये भाग घ्यायचो तेव्हा 3-3, 4-4 तासांनी आमचा डान्स यायचा. तर तेवढं तर चालतं. खरं सांगू, मला माझी दिवस आठवले. म्हणजे मला असं वाटत होतं मी जाऊन स्टेजवर डान्स करू का काय, कारण मी एकही वर्ष म्हणजे 1ली ते 10वी एकही वर्ष मी चुकवलेलं नाही आहे. दरवर्षी मी गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे, कारण मला डान्स खूप आवडतो. तसंच मला असं वाटतं माझ्या मुलींनी पण करावं, दरवर्षी भाग घ्यायचे. एकही वर्ष मी चुकवलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे हिला पण मी फोर्स केला की डान्समध्ये भाग घे. आणि इथे ह्या मुलांना खरंच ह्या मुलांचं कौतुक केलं पाहिजे. काही मोठी आहेत 3-4 जण, पण जी बाकी बघा छोटी दिसत आहेत, किती म्हणजे किती टॅलेंट आहे त्या मुलांमध्ये. इतकं त्यांनी स्पीच दिलं ना, का एवढं लक्षात कसं राहतं त्यांच्या. खरंच मानलं पाहिजे ह्या मुलांना. आणि इथे प्रिशाचा डान्स संपलेला, तर आम्ही बराच टाईम बसलेलो, त्याच्यामुळे आम्ही पुढे काही बघायला बसलो नाही. आणि ॲक्च्युली ती मागे होती, त्याच्यामुळे जास्त दिसत नव्हती. आपण याच्यात आपण जो आजच्या मीटिंगमध्ये काय ते ज्या त्याला सांगत बसलं तर ते काय सक्सेस होणार नाही विषय तेवढा.